ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. तैसी कीर्ती निशिम तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तेही लोकी. तशीच ही तुझी कीर्ती अमर्याद आणि अपरिमित आहे, उपमा रहित आहे. तिन्ही लोकांमध्ये तुझे गुण सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखानिती, जे ऐकिली आज चकते कृतांताधिक. अरे दूरदूरच्या देशांचे राजे सुद्धा तुझ्या कीर्तीचे वर्णन भाटाप्रमाणे करीत असतात आणि ते वर्णन ऐकून यमादिकांना सुद्धा दचका बसतो. ऐशी महिमा घनवटू गंगा तैशी चोखटू, जया देखी जगी सुबटू जाणते झाले. अशा तुझ्या गंगा प्रवाहासारख्या निर्मल आणि भरीव महिम्याने या जगामध्ये मोठमोठ्या वीरांना क्षात्र धर्माचा धडा देऊन तू जाणते केलेले आहेस. ते पौरुष तुझे अद्भुत हाय कोणी आहे समजतो, झाले आधी विरक्त जीवितेशी. तो तुझा हा अद्भुत पराक्रम ऐकून हे सर्व शत्रू पक्षातील योद्धे आपल्या जीविताविषयी पूर्णपणे निराश झालेले आहेत. जैसा सिंहाची या हाका युगांतू यमदमुखा, तैसा कौरवा शेखा धाकू तुझा. सिंहाची गर्जना ऐकून जसा मदोन्मत्त हत्तींना प्रलय काळच पातला आहे असे वाटत राहते, त्या प्रकारे या समस्त कौरवांना तुझा धाक वाटत आहे. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुन आहे तुते मानिते सदा. जसे पर्वत वज्राला किंवा साप गरुडाला आपला काळ समजतात, तसे हे कौरव सुद्धा तुला आपला काळच मानतात. ते अगाध पुन जाईल मग हिनाऊ अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंजतची. परंतु जर तू आज न लढताच माघारा फिरशील तर हा तुझा दबदबा निघून जाईल आणि तुझ्या अंगी हलकेपणा येईल. आणि हे पळता पळून देती धरुनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. तू जर पळून जाऊ लागलास तर हे शत्रू तुला पळू देणार नाहीत. तुला अटक करून तुझी अवहेलना करतील आणि तुझ्या तोंडावर जे वेडेवाकडे बोलतील त्याची गणती सुद्धा करता येणार नाही. मग ते वेळी ही फुटावी आता लाठीपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महितळ. मग त्यावेळी तुझे हृदय फुटून जाईल. तसं होण्यापेक्षा आताच तू थोर पराक्रम करून का झुंजू नयेस. हे शत्रू जिंकले गेलेस तर खुशाल पृथ्वीचे तू राज्य उपभोगशील. अतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम, तस्मादुद्दिष्ट कौन्तेय युद्धाय प्रसनिश्चयो. युद्धात मेलास तर स्वर्ग मिळेल आणि विजय झालास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून अर्जुना, युद्धाचा निश्चय करून उठ. ना तरी रणी येतो झुंजता वेचिले जीवितो, तरी स्वर्ग सुख न कळीत पावशील. लढता लढता जर मेलास तर स्वर्गाचे सुख तुला मिळेल. म्हणून ये गोठी विचारू न करे किरटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी. म्हणून हे अर्जुना, या गोष्टीचा विचार न करता धनुष्य घेऊन उठ आणि ताबडतोब युद्धाला तयार हो. देखे स्वधर्मो आचरता दोषू नासे असता, तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. अरे असे पहा की आपला स्वधर्म आचर्याने अंगी असलेली सर्व पाप नाहीशी होती. मग या कृत्यात पापदोष आहे अशी भ्रामक कल्पना तुझ्या मनात कशी काय आली?
सांगे प्लवेची काय बुडजे, का मार्गे जाता आढळजे, परी विपायी चालून निजे तरी तेही घडे. पार्था तूच सांग की नावेचा आसरा केला असता मनुष्य बुडतो का, किंवा मळलेल्या वाटेने जाणारा मनुष्य कधीतरी अडकळून पडतो का. पण ज्याला नीटपणे चालताच येत नाही तो मात्र मळलेल्या वाटेवर सुद्धा अडखळतो आणि पडतो. अमृते तरीची मरिजे, जरी विखेशी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषी पाहिजे हेतुकपणे. विषाबरोबर मिसळून जर अमृत प्राशन केलं तर त्या अमृतानंही मरण येतं. तसेच सकाम बुद्धीने जर स्वधर्म आचरला तर तोही दोषाला कारण होतो. म्हणून या पार्था हे तू सांडुनी सर्वथा, तुझ क्षात्रवरती झुंजता पाप नाही. म्हणून हे अर्जुना, सर्व वासना सोडून तू जर क्षत्रिय धर्माचं आचरण केलंस तर त्यात कसलंही पाप नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्स्यसि. सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, जय आणि पराजय सारखेच समजून युद्धाला तयार हो. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. सुखाने हुरळून जाऊ नये, दुःखानं परपडून जाऊ नये, आणि स्वधर्म आचरताना लाभा अलाभाची कल्पनाही मनात आणू नये. हेच विजयपण होईल, ही सर्वता देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता विना. या युद्धामध्ये विजय मिळेल किंवा आपला संपूर्ण देह सुद्धा नष्ट होऊन जाईल, ही पुढच्या गोष्टी आधीच मनात घेऊन तू चिंता का करीत बसलाय. आपण या उचिता स्वधर्मे राहतता, जे पावे ते निवांता साहून जावे. आपला जो उचित धर्म आहे की जो स्वधर्म आहे त्याचे आचरण करताना अंगावर येईल ते स्वस्थ चित्ताने सहन करीत जावे. ऐशया मने होवावे, तरी दोषून घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. आणि अशी एकदा मनाची तयारी झाली म्हणजे सहजच पापाचरण घडत नाही. एकंदरच सांगायचा मतितार्थ एवढा, संशय टाकून तू लढायला सिद्ध हो. हे चाती अभिता सांगे बुद्धिर्योगे माम शृणु, बुद्ध्यायुक्तो या पार्थो कर्मबंधम प्राशशी. अर्जुना, सांख्य मार्गातले वस्तुतत्व ज्ञान तुला मी सांगितले. आता योग मार्गातले ज्ञान ऐक. या ज्ञानाने तू सर्व कर्मबंधनापासून मुक्त होशील. हे सांख्यस्थिती मुकुलितो, सांगितली तुझे येतो, आता बुद्धी योगू निश्चित अवधारी पाव. हा सांख्यांचा जो ज्ञानयोग आहे तो मी तुला थोडक्यात सांगितला. आता कर्मयोगांचा जो बुद्धियोग आहे तो विस्ताराने सांगतो, तो ऐक. जया बुद्धी युक्ता जहाली या पार्था, कर्मबंधू सर्वता बाधून पवे. हा बुद्धियोग जर साधला तर कधी कर्म बाधत नाही. नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्येष धर्मस्यु त्रायते महतो भयात्. यात पूर्वी आरंभलेल्या कार्याचा नाश होत नाही आणि पुढे विघ्ने येत नाहीत. अशा धर्माचे अल्प आचरणही मोठ्या भयापासून रक्षण करते. जैसे वज्रकवच लेजे, मग शस्त्रांचा वर्षावा साहिजे, परी जैतेशी उर्जे अचुंबितो. जसे वज्राचे चिलखत घालावे आणि मग शस्त्रांचा कसाही आणि कितीही वर्षा सहन करता येतो आणि त्यामुळं विजय पण अबाधित राहतो. तैसे अहिक तरी नशे, आणि मोक्षितो उरलासे, जेथ पूर्वानुक्रमो दिशे चोखाळतो. तसेच या बुद्धियोगाचे साधन आहे. म्हणजे ऐहिकाचा तर नाश होत नाहीच, मात्र मोक्षही आपला वाटा म्हणून राखून ठेवलेला असतो. या बुद्धियोगामध्ये पूर्वी जो सांगितलेला सांख्ययोग होता त्याचाही अंतर्भाव होतो. कर्माधारी तरी राहतिजे, परी कर्म फळन निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञून बाधिजे भूत बाधा. कारण या बुद्धियोगाचं विशेष तत्व असं आहे, कर्म तर करीत राहायचेच,
परंतु कर्मफळावर आसक्ती ठेवायची नाही. जशी मांत्रिकाला भूतबाधा होत नाही त्याप्रमाणे अशा पद्धतीनं कर्म करणाऱ्याला त्याचं कर्मफळ बाधत नाही. तिया परी जे सुबुद्धी आपुलालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके. त्याचप्रमाणे हा बुद्धियोग जर पूर्णपणे साधला म्हणजे कोणतीही उपाधी असली तरी तो मनुष्याला बाधा करू शकत नाही. जेथ न संचरे पुण्य पापू जे सूक्ष्म आणि निष्कंपू गुणत्रयादी लेप न लगते जेतो. ज्या ठिकाणी पाप पुण्याचा संचार होत नाही, जे अत्यंत सूक्ष्म आहे आणि निष्कंप आहे, 3 गुणांचा लेप ज्याला लागत नाही. अर्जुना ते पुण्यवशी जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशी तरी अशेषही नाशे संसार भयो. आणि अर्जुना, मोठ्या पुण्याईनं अशा थोड्याच बुद्धीचा प्रकाश ज्याच्या अंतकरणामध्ये पडतो त्याला कसलंही संसार भय राहत नाही. व्यवसाय तुगा बुद्धी एकेहम कुरुनंदनो बहुशाखाहिनंताचो बुद्धयो अव्यवसायिनाम. हे कुरुनंदना, व्यवसाय म्हणजे कार्याचा निश्चय करणारी बुद्धी या मार्गात एकाग्र असावी लागते. कारण ज्यांच्या बुद्धीचा अशा प्रकारे एक निश्चय होत नाही त्यांची बुद्धी म्हणजे त्यांच्या वासना अनेक फाटे फुटलेल्या आणि अनंत प्रकारच्या असतात. जैसी दीपकैका धाकुटी परी बहु ते जाते प्रकटी तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणू नये. दिव्याची ज्योत लहान असली तर ती पुष्कळ प्रकाश देत असते, तशीच ही सद्बुद्धी जरी अगदी थोडी असली तरी तिला छोटी म्हणू नये, कारण तिचा प्रभाव फार मोठा असतो. पार्था बहुती परी हे अपेक्षे जे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. पार्था, श्रेष्ठ आणि विचारी पुरुष अनेक प्रकारच्या उपायांनी हिच्या साधनाचा उद्योग करतात, कारण ही सद्वासना या चराचर विश्वामध्ये फार दुर्मिळ अशी गोष्ट आहे. आमिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. ज्याप्रमाणे छोटे मोठे धोंडे अनेक प्रकारचे सापडतात, मात्र धोंड्यासारखा विपुल प्रमाणात परीस सापडत नाही. दैव योगानेच अमृताच्या कणाचा लाभ होतो. तैसी दुर्लभ जे सदबुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर. तशीच जिचे पर्यवसान परमात्मा प्राप्तीत होते ती ही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे नदीचा ओघ आणि रोख नेहमी समुद्राकडेच असतो, तैसे ईश्वरा वाचुनी काही जे अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ज्या बुद्धीला ईश्वरा वाचून दुसरा कोणताही साध्य असा विषयच राहत नाही अशी जी बुद्धी आहे त्याच बुद्धीला या जगामध्ये सुबुद्धी असे म्हटलं जातं. ये रते दुर्मती ते बहुदा से विकरती तेथ निरंतर रमती अविवेकी. या सुबुद्धी वेगळ्या ज्या दुसऱ्या अनेक प्रकारच्या बुद्धी आहेत त्या सर्व दुर्बुद्धी समजाव्यात. त्यांना विकारांची बाधा होते आणि अविवेकी जन त्या बुद्धीत सतत रममान होतात. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. म्हणूनच हे अर्जुना, त्या अविवेकांना स्वर्गवास, संसारवास आणि नरकवास हे सातत्यानं प्राप्त होत राहतात आणि आत्मसुखाचे नुसते दर्शनही घडत नाही. वाचन प्रवदंच विपश्चितः वेदवादरतः पार्थो नान्यदस्यति वादिनो कामात्मना स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगेश्वरी गतिं प्रति भोगेश्वरी प्रसक्तानां तया परतचेतसां वेवसायिका बुद्धिः समाधौ न विधीयते. हे पार्था, वेदातील फलश्रुतीच्या वाक्यांना भुललेले आणि त्याशिवाय दुसरं काहीच नाही असे म्हणणारे जे मूढ लोक आहेत ते फुलवून भाषण सांगतात. ते मोठ्या हुशारकीने असे सांगतात की
अनेक प्रकारच्या यज्ञयागादी कर्मांनी पुन्हा जन्म होणे हे फल मिळून जन्मोजन्मी भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होतात, ते स्वर्गाच्या पाठी लागलेली काम्य बुद्धीचे लोक आहेत. वरील विचाराकडेच त्यांचे मन ओढले जाऊन ते भोग आणि ऐश्वर्य यामध्ये घडून जातात. त्यामुळे त्यांची व्यवसायात्मक बुद्धी म्हणजेच कार्याचा निश्चय करणारी बुद्धी कधीच समाधिस्थ म्हणजे एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरून या. असे लोक वेदाचा आधार घेतात आणि केवळ कर्मकांडाचे प्रतिपादन करतात. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. ते कर्माच्या फळावर दृष्टी ठेवून म्हणतात की संसारात जन्मावं, यज्ञक्रिया कराव्यात आणि अत्यंत गोड असं स्वर्गसुख भोगावं. हे तुझे वाचुनी काही अनिक सर्वता सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. आणि अशा सुखाशिवाय या जगामध्ये कोणतंही दुसरं सुख नाही, अशा प्रकारे ती दुर्बुद्धी आणि अविवेकी लोक बोलत असतात. देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊन या. अर्जुना, ते सकाम होऊन आणि केवळ भोगावर दृष्टी ठेवून कर्म करीत असतात. क्रिया विशेषे बहुते न लोपिते विदिते निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. विविध प्रकारची कर्मे करताना विधिभंग होऊ न देता ते अत्यंत प्रावीण्याने धर्मानुष्ठान करीत राहतात. परी एकची कुढे करती जे स्वर्ग कामू मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो. मात्र हे करीत असताना ते एकच वाईट गोष्ट करतात, ती ही की स्वर्ग भोगाचा स्वार्थ मनात ठेवून खरोखर जो यज्ञ भोक्ता आहे, जो पुराण पुरुष आहे, त्यालाच विसरून जातात. जैसा कर्पुराचा राशी किजे मग अग्नी लावणी दिजे कामिष्टांनी संचर विजे काळकूट. ज्याप्रमाणे कापुराचा मोठा ढीग घालावा आणि त्याला आग लावून द्यावी, किंवा गोड अन्न केलेलं असावं आणि त्या गोड अन्नामध्ये काळकूट असं विष कालवावं. दैवी अमृत कुंभ जोडला तो पायी हानुनी उलंडीला तैसा नासती धर्मो निपजला हेतुकपणे. अथवा सुदैवानं अमृताचा घडा सापडावा आणि तो घडा लाथेने उलटून टाकावा, तसे हे अविवेकी कर्मकांडी लोक सहेतुक कर्म आचरण करून हाती आलेल्या धर्माचा नाश करतात. सायाशे पुण्य अर्चिजे मग संसारू का पेशिजे परी नेनती ते काय किजे अप्राप्त देखे. कष्ट श्रम आणि मेहनत करून पुण्य संपादन करावं आणि एवढं सर्व करून या संसाराची याचना करावी का? परंतु आपल्याला मिळालेली नाही अशी कोणतीही वस्तू संपादन करावी हे या अविवेकी लोकांना कळत नाही. जैसी रांधवनी रससोयनकी करून या मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो. ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाक करून रसाळ अन्न निर्माण करावं आणि मग त्याचंच मोल करून किंमत करून ते विकून टाकावं, तसेच हे सुखभोग रूपी मोला करता धर्माची विक्री करतात. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वादरता मनी वशे. म्हणून अर्जुना, मी म्हणतो की या वेदाच्या अर्थवादामध्ये गुरफटलेल्या लोकांच्या मनात दुर्बुद्धीने आपले घर करून ठेवलेले असते. त्रिगुण्य विषया वेद निस्त्रिगुण्यो भवार्जुनो निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. सर्व वेद हे सत्व रज आणि तम या 3 गुणांच्या गोष्टींनी भरलेले आहेत. म्हणून हे अर्जुना, तू त्रिगुणातीत द्वंद्वापासून अलिप्त सतत सात्विक गुणांनी संपन्न आणि योगक्षेमादी स्वार्थात न करता आत्मनिष्ठ अशा प्रकारचा हो. तेही गुणी आवृतो हे वेद जान निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक ते. हे वेद निसंशयपणे सत्व रज तम या 3 गुणात गुंतलेले आहेत आणि म्हणूनच उपनिषदादी
जे नंतरचं तत्वज्ञान झालं ते सात्विक स्वरूपाचं आहे असे समजावं. हे रजतमात्मको जेथ निरुपजी कर्मादिको जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. याच्याशिवाय इतर जी स्वर्ग सुखाची लालूच दाखवणारी यज्ञादी कर्म आहेत ती सर्व रजतम या गुणांनी व्याप्त झालेली असतात. म्हणून तू जाणू हे सुख दुःखाशीच कारण हेथ धनी अंतकरण रेगो देशी. म्हणून तू हे निश्चितपणाने जाण की ही कर्मे सुख दुःखाला कारण होतात. तेव्हा तू आपले अंतकरण याच्या नादी लागू देऊ नकोस. तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबक्षणी. या 3 गुणाला तू झाडून टाक. मी आणि माझे या बोलामध्ये अडकू नकोस आणि तोरा करून फक्त आत्मसुखावरच आपल्या अंतकरणाचा सर्व भार ठेव. यावनार्थ उदपाने सर्वता संसुप्तोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्वत्र पाणीच पाणी होऊन जलमय झालेले असताना अशा वेळी विहिरीची काय किंमत असत नाही. तेवढीच ज्ञान विज्ञान संपन्नाला सर्व कर्मकांडात्मक वेदांची किंमत असते. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हितापुले त्याची झेपे. अरे वेदाने तर पुष्कळ सांगितलेले आहे. नाना प्रकारच्या विधी निषेधाने सुचवले असले तरी आपल्याला जेवढे हितकारी असेल तेवढेच आपण त्यातून वेचून घ्यावे. जैसा प्रकटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मज. अरे सूर्य उगवल्यानंतर सर्वत्र वाटाच वाटा दिसतात, पण आपल्याला त्या सर्व वाटांनी जाता येत नाही. कुठली तरी एकच वाट निवडावी लागते. का उदकमय सकळ जरी जहाली असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. अथवा जरी सर्व पृथ्वी पाण्याने भरून गेली तरी आपण आपल्या आवश्यकतेनुसारच त्यातून पाणी घ्यावे. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरती मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. याप्रमाणेच ज्ञानी लोक वेदार्थाचे चिंतन करतात आणि मग आपल्याला आवश्यक असणारा जो भाग आहे त्याचा सारांश तेवढाच काढून ग्रहण करतात. कर्मण्येवाधिकार रस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर्मा ते संगस्तो कर्मणी. खरे तर कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. त्याचं फळ मिळणे किंवा न मिळणे हे कधीच तुझ्या अधिकारातील म्हणजे तुझ्या हातातील गोष्ट नाही. म्हणून माझ्या कर्माने अमुक एक फळ मिळावे असा मनामध्ये हेतू ठेवून काम करणारा होऊ नको आणि कर्म न करण्याचा आग्रह सुद्धा धरू नको. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून अर्जुना याप्रमाणेच विचार केला तर हे स्वकर्म आचरण करणे तुला अगदीच योग्य आहे. आम्ही समस्तही विचारिले तवैशेची हे म्हणाले जे न सांडिजे तू आपुले विहित कर्म. आम्ही जेव्हा आमच्याशी खोल विचार केला तेव्हा आमच्या मनात हेच आले की तू आपले शास्त्रसिद्ध कर्म सोडू नकोस. परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हेतू विन. असे करताना कर्मफळाची आसक्ती धरू नयेस आणि दुष्कर्माचा संपर्कही होऊ देऊ नकोस. पूर्णपणे निष्काम मनाने ही स्वधर्म क्रिया तू आचरण करावीस. योगस्थ करू कर्माणि संगम त्यक्ता धनंजयो सिद्ध सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे धनंजया, कर्मफलाची आसक्ती सोडून आणि यशापयशाविषयी समबुद्धी ठेवून योग युक्त होऊन कर्मे कर. अशा समत्व बुद्धीलाच योग असे म्हणतात. तू योगयुक्त होऊनी फळांचा संगू टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. अर्जुना, तू योगयुक्त हो, फलाचा संग सोडून दे आणि मनपूर्वक स्वकर्माचे आचरण कर. परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषते तोषावे हेही नको. हाती आलेलं कर्म करत असताना दैवयोगाने त्यात यश प्राप्त झालं
म्हणून आनंदाने चढून जाऊ नकोस. की निमित्ते कोणे के ते सिद्धीन वचत थाके, तरी ते तिचे अपरितोखे शोभावेना. तसेच काही कारणाने ते काम फसले तरी खेदाने तडफड करू नकोस. आचरता सिद्धी गेली तरी काजाची कीर आली, परी ठेवली आई सगुण झाली ऐशेची मानी. कर्म केल्यानंतर त्यात जर यश मिळालं तर ते कारणीच लागलं, पण त्यात जर अपयश आलं तर ठीक आहे असं समजून तू पुढची वाटचाल कर. देखे जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. अरे जे जे कर्म घडेल ते ते आदिपुरुष जो परमेश्वर आहे त्याला मनोभावी अर्पण कर, म्हणजे सहजच ते कर्म पूर्णतेला जाते. देखे संता संत कर्मी, हे जे सरिषे पण मनोधर्मी, तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. पार्था, संतोषदायक किंवा कष्टदायक कसेही कर्म असले तरी ते आचरणाकरता मनाची वृत्ती शांत आणि समतोल ठेवावी. यालाच उत्तम ज्ञाते लोक योगस्थिती असे म्हणतात. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मनानी बुद्धीचे ऐक्याची. बा अर्जुना, चित्ताचा समतोलपणा हेच या योगाचे सार आहे, आणि या समतोलपणात मन आणि बुद्धी यांचे पूर्ण ऐक्य असते. दुरेन एवरम कर्म बुद्धियोगा धनंजयो, बुद्धौ शरणमन्विच्छो कृपणा भवे तव. समत्वरूप बुद्धियोगापेक्षा बाह्य कर्म फारच कनिष्ठ आहे. यास्तव या साम्य बुद्धीच्या ठिकाणी आश्रय शोध. फलाकडे नजर देऊन काम करणारे लोक कृपण म्हणजे दीन किंवा तुच्छ आहेत. बुद्धियुक्तो जाते हो उभे सुकृत दुष्कृते, तस्मात् योगाय युज्यस्व योगा कर्मसु कौशलम. साम्य बुद्धीने युक्त झाला तो पुण्य व पाप या दोहोंचाही त्याग करतो. म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्यास तयार हो. कर्माचरणात समत्व बुद्धिरूपी योग साधने हे खरे तर कौशल्य आहे. कर्माच्या कौशल्यालाच योग असे म्हणतात. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था, दिसे हारुता कर्म भागू. अर्जुना, या बुद्धियोगाचा विचार करू लागले असता म्हणजे हे कर्मभागाचे प्रकरण त्याच्या फारच अलीकडचे आहे असे समजून येईल. परी तेची कर्म आचरिजे, तरीच हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. परंतु हे कर्मकांडच बुद्धियोगाचे साधन आहे, कारण अशा निष्काम रीतीने कर्मसिद्धी जाणे म्हणजे योगस्थिती संपादन झाली असे होते. मनोनी बुद्धियोगू सदरू, तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करिये अव्हेरू फळ हेतुचा. म्हणूनच बुद्धियोग हा खरोखर एक अतिशय बळकट असा आधार आहे. या योगाच्या ठिकाणी तू स्थिर हो आणि मनाने फलवासनेचा पूर्णपणे त्याग कर. जे बुद्धियोगा योजिले, तेची पारंगत झाले, यही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. जे या बुद्धियोगाला भिडले तेच संसाराच्या परतीराला जातात आणि त्यांना पापाचे आणि पुण्याचे असे दोन्ही बंध शिवत सुद्धा नाहीत. कर्मजम बुद्धियुक्ता हि फलम त्यक्त्वा मनीषिणो, जन्मबंध विनिर्मुक्ताः पदम गच्छन्त्यं नामयम्. कारण असे बुद्धियोगी पुरुष आपल्या कर्माचे फळ टाकून दिल्यामुळे जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होऊन दुःखरहित पदाला जातात. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्म फळा नातळती, आणि याता याती न लोपती अर्जुनातया. ते जरी कर्म आचरण करतात तरी कर्मफळाला चिकटत नाहीत, आणि म्हणून अर्जुना, जन्म मरणाच्या यर्धारा त्यांना स्पर्श सुद्धा नाहीत. मग निरामय भरित पावती पद अच्युत, हे बुद्धियोग युक्त धनुर्धरा. हे धनुर्धर पार्था, बुद्धियोगाने सिद्ध होऊन ते दुःखरहित अशा शाश्वत पदाला जाऊन पोहोचतात. यदा ते मोहकलिलम बुद्धिर्व्यती चरिष्यती, तदा गंताशी निर्वेदम श्रोतव्यश्च श्रुतशत्रू. जेव्हा तुझी बुद्धी
मोहरूपी गढूळ आवरणातून बाहेर पडेल तेव्हा तुला ऐकावयाच्या व ऐकलेल्या गोष्टीचा कंटाळा येईल. तू वैसा तै होसी जै मोहाती या सांडिशी आणि वैराग्य मानसी संचरेल. जेव्हा तू हा मोह सोडून देशील आणि तुझ्या वासनांचा क्षय होईल तेव्हा तूही असाच होऊन जाशील. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाड होईल मन अपैसे तुझे. त्यानंतर तुला अत्यंत शुद्ध आणि गहन अशा स्वरूपाचं आत्मज्ञान प्राप्त होईल. तुझे मन आपोआपच वासनारहित होऊन जाईल. तेथ अनेक काही जाणावे का मागील ते स्मरावे हे अर्जुना घवे पारुशलो. अशा स्थितीमध्ये आणखी काही जाणून घ्यावं किंवा मागील काही विसरावं अशा प्रकारच्या सर्वच कल्पना शांत होऊन जातात. श्रुती प्रपत्तिपन्नाये यदा साशती निश्चला समाधावला बुद्धी सदा योगम वाप्स्यसि. वेदातील कर्मफलाच्या श्रवणामुळे चंचल झालेली तुझी बुद्धी स्थिर होऊन जेव्हा समाधीव्रतीत कायम राहील तेव्हा तुला बुद्धियोग प्राप्त होईल. इंद्रियाची या संगती जिये विसरू होतसे मती स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियाच्या सहवासामध्ये ज्या मतीला चंचलतेचे फाटे फुटतात ती आत्मस्वरूप लाभाने पुन्हा शांत होऊन जाते. समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तय पावशी तू सकळ योग स्थिती. अशा पद्धतीने आत्मसमाधीच्या आनंदाने बुद्धी शांत आणि स्थिर होईल तेव्हा तुला खरी योगावस्था प्राप्त होईल. अर्जुन उवाचो स्थितप्रज्ञशका भाषा समाधिस्थितेषु स्थितधी किं प्रभाषेत किमाशी प्रजेतिम. अर्जुन म्हणाला, हे देवा, समाधी स्थितीत असलेला स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? स्थितप्रज्ञ कसे बोलतो, कसा राहतो आणि कसा दाखतो ते मला सांग. तेथ अर्जुन म्हणे, देवा हाची अभिप्रावू आघवा मी कुशेनाता सांगावा कृपानिधी. याप्रमाणे श्रीकृष्णाचं भाषण ऐकल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, देवा, या सर्व विषयासंबंधी मी आता काही विचारणार आहे, तरी कृपा करून मला उत्तर द्यावे. मग अच्युते म्हणे, सुखे जे कीर्ती तुझनिके ते पुसपावून मेखे मनाचेनी. मग श्रीकृष्ण म्हणाले, बा अर्जुना, तुझ्या मनाच्या हौशीने तुला जे काही योग्य वाटेल ते खुशाल विचार. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते ओळखो केवी. असे श्रीकृष्ण वचन ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला, देवा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं, त्याला कसा ओळखावा हे मला तू कृपा करून सांग. आणि स्थिरबुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्हे जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडितो. ज्याला स्थिरबुद्धी ही संज्ञा प्राप्त झालेली आहे त्याचे लक्षण कोणते? तसे जो अखंड समाधी सुख भोगतो तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपती. तो कोणत्या स्थितीमध्ये राहतो, त्याचे रूप कसे असते, हे लक्ष्मीनाथा मला हे सर्व निवेदन करावे. तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरणू तो काय तीर्थ नारायणू बोलतू असे. मग परब्रह्माचा अवतार आणि षड गुणैश्वर्य संपन्न असणारे श्रीकृष्ण काय बोलते झाले ते श्रवण करा. श्री भगवानु वाचो प्रजाती यदा कामं सर्व पार्थान मनोगतान आत्मनेवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मनुष्य जेव्हा सर्व वासना टाकतो आणि आपले ठाई संतुष्ट होऊन राहतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणे अर्जुना परेशी जो हा विलासू प्रौढ मानसी तो अंतरायसो सुखेशी करीत असे. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना ऐक, आत्मसुखाच्या आड येणारी म्हणजे मनात वास करणारी प्रबळ विषय वासना होय. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितू परी विषया माझी पतितू जेने संगे किजे. जो सदा सर्व काळ संतुष्ट राहतो, ज्याचे अंतकरण समाधानाने ओतप्रोत भरून गेलेले आहे, परंतु ज्या सुखाभिलाषाच्या संसर्गाने
मनुष्य विषयाच्या चिखलात पडतो, तसा दुष्ट सुखाभिलाष ज्याचा संपूर्णपणे नष्ट झालेला असतो तो कामो सर्वता जाई, जयाची आत्मतोषी मन राही, तोची स्थितप्रज्ञ होई पुरुष जाणे. आणि ज्याचे मन आत्मसुखामध्ये मग्न असते तोच पुरुष स्थितप्रज्ञ आहे. दुःखेषु अन्वद्विगमना सुखेषु विगतसुखः वीतरागमय क्रोधो स्थितधीमुनिरोच्यते. दुःखामध्ये ज्याचे मन विषण्ण होत नाही आणि सुखाच्या ठिकाणी ज्याला अभिलाषा असत नाही, प्रीती भय क्रोध ही ज्याची सुटून गेलेली आहेत त्याला स्थितप्रज्ञ मुनी असे म्हणतात. नाना दुःखी प्राप्ती जयाची उद्वेगू नाही चित्ते, आणि सुखाची आरती अडपजेना. अनेक प्रकारची दुःखे आली असता ज्याच्या मनाला खेद निर्माण होत नाही आणि जो सुखाच्या लालचीने अडकून बसत नाही. अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो. अर्जुना, अशा पुरुषाच्या ठिकाणी कामक्रोध हे साहजिक नसतात आणि त्याचे अंतःकरण नेहमीच आत्मानंदाने पूर्ण भरून गेल्यामुळे त्याला भयाचा गंधही असत नाही. ऐसा निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितो. अशा आनंदाच्या स्थितीमध्ये निरंतर असणारा जो आहे तो स्थिर बुद्धी आहे असा समजावा. तो विचारी पुरुष संसारातील पेचावर परिहार करून केवळ भेदरहित अवस्थेत राहतो. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज